बीचला चालले. हॅलो सोनाक्षी. आपण बीचला चालले. बीचला चाललो आपण. हा तुला बीच आवडतं? हा. समोर काय करायला? झोपला. पप्पा ड्रायव्हिंग करायला. पप्पा. हॅलो. आज 3 मे आहे. 3 मे 2025 आणि सहकुटुंब आम्ही श्रीवर्धन बीचला निघालोय. सध्या पुण्यातून आम्ही निघालो आमच्याकडून आणि साधारणतः 3 तासाचा रस्ता आहे पुणे मुळशी आणि श्रीवर्धन. तिथून दिवेघर बीच अशी आमची आजची जर्नी आहे. कुठे आहे आपलं बीच? आणि बस तुम्ही चालत राहा आमच्यासोबत. पोहोचू लवकरच. आणि हा सुंदर असा श्रीवर्धनचा बीच साधारणतः पुण्यापासून 4 तासाच्या अंतरावर आहे. सोनाक्षी आणि समर यांची खूप इच्छा होती बीच पाहायची, कारण त्यांनी आजपर्यंत बीच हा फक्त टीव्हीत पाहिला होता. म्हणजे दोघं आज पहिल्यांदा प्रत्यक्षात कोणत्या तरी बीचवर आलेले आहेत आणि दोघं खूप खूप एन्जॉय करत आहेत. ए नको नको. पकडा त्याला. सोनाक्षी आम्ही हॉटेल आर्यनमध्ये आलो. दुपारी इथं जेवलो होतो आम्ही आणि आत्ता पण इथे जेवतोय. ठीक आहे, खास नाही, पण मुलांसाठी जे आम्हाला डिशेस अवेलेबल आहेत इथे आमच्यासाठी ते इथं चांगल्या मिळतात, त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत. कशावर बसली सोनाक्षी? हा कशावर बसली सोनाक्षी? हा चल सोनाक्षी चला. हो काढायची. ये इकडं. ये सोनाक्षी.
आली बघ, लाट आली बघ, लाट आली. जोरात धर सोनाक्षीला धर, पकड तिला. त्याच्यामुळे आम्हाला पाण्यात जाता पण येतं. चल सोनाक्षी चल. श्रीवर्धन बीचला एन्जॉय केल्यानंतर आम्ही निघालो दिवे आगर या बीचकडे. या संपूर्ण ट्रिपचं मुख्य अट्रॅक्शन म्हणजे श्रीवर्धन बीच ते दिवे आगर बीच हा प्रवासच आहे. अत्यंत सुंदर आणि पूर्ण कोस्टल लाईनला जाणारा हा रोड आहे. खूप सुंदर दृश्य इथून दिसतात. आम्ही तरी उन्हाळ्यात गेलो होतो, पण जर पावसाळ्याच्या शेवटी म्हणजे साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये जर आपण इथं आला तर अत्यंत सुंदर असं हे दृश्य असेल. संपूर्ण साधारणतः 40 किलोमीटरचा रोड आहे जो पूर्ण कोस्टल लाईनला पॅरलल जातो. नक्की हा प्रवास एकदा करून पहा. खूप सुंदर हा प्रवास आहे. दिवे आगर ते श्रीवर्धन मधील हा सुंदरचा प्रवास.